आजचा व्हिडिओ खास मटण प्रेमींसाठी आहे। प्रत्येक घरात मटण बनवण्याची पद्धत वेगळी असते। नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। कोकणात बनणारं पारंपरिक मटण म्हणजे चव, सुगंध आणि परंपरेचा सुंदर संगम। आज आपण घरगुती पद्धतीने जास्त मसाल्यांचा गोंधळ न करता खमंग आणि स्वादिष्ट मटण बनवणार आहोत। ही अशी रेसिपी आहे की एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। मग तुम्ही नवशिक्के असाल किंवा रोज स्वयंपाक करणारे, ही पद्धत नक्की करून बघा। तर या मटणाच्या रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया। सर्वात आधी आपण इथे ताजं मटण घेतलेलं आहे। मटण हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यातलं जे अतिरिक्त पाणी आहे ते पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। मटण मऊ आणि चविष्ट होण्यासाठी एक छोटी टिप म्हणजे त्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता हे मीठ आणि हळद हे आपण मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ हे मटणाला व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर साधारण 20 ते 30 मिनिटांसाठी हे मटण आपण मुरवण्यासाठी ठेवणार आहोत। यामुळे मटणाला छान चव येते आणि शिजायला सुद्धा मदत होते। तर मंडळी, आपलं मटण हे छान 20 मिनिटं मुरलेलं आहे। आता हे मुरलेलं मटण कुकरमध्ये आपण टाकून घेऊया। 20 मिनिटे मुरवण्यासाठी ठेवल्यामुळे इथे मटणाला मिठामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये साधारण 2 कप पाणी घालून कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि मध्यम आचेवरती 2 शिट्या होईपर्यंत हे मटण छान शिजवून घेणार आहे। इथे आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। आता आपण हे मंद आचेवरती गॅसवरती शिट्या होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। यामुळे मटण छान मऊ होईल आणि पुढे मसाले शिजवताना याची चव ही अजून खुलून येईल। आता या मटणाची चव वाढवण्यासाठी इथे आपण सुका कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे। त्यामध्ये कोथिंबीर आणि आलं लसूण घातलेली आहे आणि हे वाटण वाटून घेतलेलं आहे। आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान तापलं की आता आपण यामध्ये 2 ताजे तमालपत्र घालायचे आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घालून हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। यामध्ये एक छोटीशी टिप आहे, ती म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच कांदा घालायचा। त्यामुळे कांदा हा जास्त तेल शोषत नाही आणि मसाल्याची चव सुद्धा अधिक खुलून येते। कांदा हलकासा परतत आलेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं हिरवं वाटण घालून घेणार आहोत। या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनिटं हे वाटण छान परतवून घेणार आहोत। कांदा आपला तेलामध्ये जवळजवळ हा परतत आलेला आहे। बघू शकता इथे आपला कांदा छान तेलामध्ये परतून झाला की आता आपण इथे 3 चमचे मालवणी मसाला घातलेला आहे। मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेला आहे, कारण आधी सुरुवातीला आपण हळद घातलेली आहे। 2 चमचे इथे मी मटण मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा चिकन मसाला घालून घेतलेला आहे। आता हे घालून घेतलेले मसाले आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत। मसाले करपू नये म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊया। पाणी घातलं की मसाले आपण हे थोडेसे हलवून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी सुद्धा चालेल। आता आपण टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। मिठामुळे टोमॅटो हा लवकर मऊ पडतो। टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आता आपण यामध्ये तयार करून ठेवलेलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे वाटण आहे हे छान मसाल्यामध्ये एकजीव करून 5 ते 6 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्यातून तेल सुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण हे वाटण छान परतवून घेऊया। कारण कांदा खोबऱ्याचं वाटण जितकं छान भाजलं जाईल तितकं मटणाच्या रश्याला सुंदर रंग, घट्टपणा आणि खमंग चव सुद्धा येते। इथे झाकण ठेवून मसाला आपण 5 ते 6 मिनिटांसाठी छान शिजवून देऊया। बघू शकता 5 ते 6 मिनिटांनंतर मसाल्याला चारी बाजूनी छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण झाकण काढून मसाला छान हलवून घेऊया। तर मटणाच्या ग्रेव्हीसाठी इथे आपला जो मसाला आहे तो छान तयार करून झालेला आहे। आता आपण यामध्ये जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी घालून रस्सा तयार करून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। एक छोटीशी टिप म्हणजे रश्यासाठी साध्या पाण्याऐवजी मटण शिजवताना तयार झालेला स्टॉक वापरला तर चवीने अनेक पटीने वाढते आणि रस्सा सुद्धा अधिक खमंग लागतो। चवीनुसार आपण यामध्ये आता मीठ घालून घेऊया। आता रश्याला आपण एक 7 ते 8 मिनिटं छान उकळी येऊन देणार आहोत, कारण मटण हे आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या मारून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही ठेवायचं गॅसवरती। 7 ते 8 मिनिटांनंतर इथे आपण झाकण काढून घेणार आहोत आणि बघू शकता इथे छान आपली रश्याला उकळी येऊन झालेली आहे। रस्सा उकळताना आता आपण यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे, यामुळे रश्याला आणखी छान चव येते। इथे आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडंसं आता हे आपण पळीने हलवून घेऊया।
आवडीनुसार घट्ट किंवा पातळ आपण हा रस्सा ठेवू शकतो. जर मटण कडक असेल तर 2 शिट्या आणखी जास्त घ्या. तर मंडळी, आपलं मटण आता छान शिजलेलं आहे. मसाल्याचा सुंदर रंग आणि घमघमीत सुगंध आणि मऊसूत शिजलेले मटणाचे तुकडे पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. हे झणझणीत मटण गरमागरम भाकरी किंवा भाजणीच्या वड्यांसोबत खायला एक नंबर लागतात. कोकणामध्ये हे भाजणीचे वडे सर्रास बनवले जातात. या टम्म फुगलेल्या वड्यांसोबत हे झणझणीत मटण खायला चवीला एक नंबर लागतं. भातासोबत सुद्धा याचा आस्वाद घ्या आणि एकदा ही पद्धत करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल, इतकी भन्नाट चव येते. बघू शकता, एकदम छान मऊसूत आपलं हे मटण छान शिजलेलं आहे. ही झणझणीत खमंग आणि स्वादिष्ट मटणाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कोकण स्वाद विथ ट्रेडिशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि कोकणी चवींच्या रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.